आज थंडगार पावसाच्या मोसममध्ये ना काहीतरी मस्त गरम गरम खायचं मन झालं, तर मेंदूवडा खायचं मन होतं. पण ते इन्स्टंट मेंदूवडा मी बनवणार होती आज रव्यापासून. तर आधी तर मी 3 वाटी पाणी घेतलं, त्यात मीठ, जिरा, कढीपत्ता आणि हिरवी मिरची थोडीशी कापून ॲड केली आणि कोथिंबीर असेल ना नक्की ॲड करा. माझ्याकडे नव्हती तर मी नाही टाकली. नंतर चिली फ्लेक्स आणि ऑइल टाकून मी चांगलं उकळवून घेतलं आणि मी 1.5 वाटी रवा यूज करणार होती, त्यासाठी मी 3 वाटी पाणी ॲड केलं होतं. चांगलं उकळल्यावरती ना एकदम मिक्स करत करत रवा हळूहळू टाकायचा, नाही तर त्याच्या गाठी बनतात. आणि एक टिप ही आहे की तुम्ही बारीक रवा यूज करा, कारण की जाडा रवा यूज केला ना की मग खाताना करकर लागतं. माझ्याकडे जाडा रवा होता तर मी जाडाच रवा यूज केला होता. आणि जर तुमच्याकडे जाडा असेल तर मिक्सरला वाटून पण घेऊ शकता. मी नाही घेतलं कारण की खाताना मला ते समजलं. त्यानंतर मस्त हे जे आपण बनवलं आहे रव्याचं थंड होऊ द्या. त्यानंतर मी मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलं आणि थोडंसं तेल टाकून ना चांगलं मळून घेतलं, कारण की ते अजून सॉफ्ट होण्यासाठी. त्यानंतर मी सगळ्या रव्याला मेंदूवड्याचा शेप देऊन घेतला आणि एकदम इन्स्टंट मेंदूवडा आहे, त्यात जास्त टाईम नाही लागत. त्यामुळेच मी हे बनवलं, कारण की कसं नॉर्मलवाले मेंदूवडे बनवायला जाम टाईम लागतो आणि मला खायची इच्छा आजच होती. मस्त पाऊस पडत होता. त्यानंतर मी तेल गरम करायला ठेवलं. तेल चांगलं गरम झाल्यावरच यात मेंदूवडे टाकायचे आहेत. तर मी मेंदूवडे टाकून घेतले आणि मस्त ह्याला मीडियम फ्लेमवरती आपल्याला भाजायचे. थोडं फास्टही तुम्ही भाजू शकता. गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तोवर आपल्याला याला फ्राय करायचं. त्यानंतर काढून घ्यायचं आणि एकदम क्रिस्पी होतात बघा तुम्हीच. आणि मस्त याला मी तोडूनही दाखवलं. एक नंबर टेस्ट होती. फक्त एकच आहे की तुम्ही बारीक रवा घ्या, त्याने थोडंसं क्रॅक्स नाही पडणार मेंदूवड्यावर. बाकी टेस्टला ते एक नंबर होता. आणि मी ह्याच्यासोबत सांबार बनवलं होतं, तर मस्त मी हे सांबारसोबत एन्जॉय केलं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. बाय बाय.